म्हातारपण आपलं सुखात जावं यासाठी कोणत्या गोष्टींचे पालन करावे यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपीच्या निवासस्थानी राहा, जेणेकरून तुम्हाला स्वतंत्र जीवनाचा आनंद घेता येईल. तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती तुमच्या जवळच ठेवा. कोणावरही आंधळं प्रेम करून आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची घाई करू नका. तुमच्या मुलांच्या वचनावर अवलंबून राहू नका की ते तुम्हाला म्हातारपणी तुमची सेवा करतील, कारण काळ बदलल्याने त्यांचा प्राधान्यक्रमही बदलतो आणि कधीकधी इच्छा असतानाही ते काहीही करू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या मुलांना समजून घ्या. तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये अशा लोकांना समाविष्ट करा की ज्यांना तुमचे जीवन आनंदी पाहिजे आहे, म्हणजेच तुमच्या शुभचिंतकांच्या जवळ राहा. स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका. अगदी स्वतःच्या मुलांकडूनही ठेवू नका. तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा. शक्य असेल तर तुम्ही मुलांपासून वेगळे राहा. त्यांना त्यांचे जीवन जगू द्या. त्यांच्या खूप जवळ जाल तर कायमचे दूर जाल. म्हातारपणी सेवेच्या जोरावर कोणाकडूनही आधार मिळवण्याचा प्रयत्न करू नका. लोकांचे ऐका, पण स्वतंत्र विचाराच्या आधारे निर्णय घ्या. प्रार्थना करा, पण देवाकडे सुद्धा काही मागू नका. देवाकडे काही मागितले तर फक्त क्षमा आणि धैर्य मागा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या दुःखाकडे फार लक्ष देऊ नका. वयाबरोबर लहान मोठे शारीरिक त्रास होतातच, हे स्वीकारायला शिका. तुमचे जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा. दरवर्षी एक किंवा अधिक लहानशा सहलीला जा, ज्यामुळे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या मनात जगण्याची इच्छा वाढेल. कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणि तणाव याशिवाय जीवन जगा. आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही, अगदी काळजीसुद्धा नाही, यावर विश्वास ठेवा. सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडा. निवृत्तीची आठवण ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला शिका. तर तुम्हीसुद्धा या सगळ्या गोष्टींचं पालन करा आणि रिटायर आयुष्य चांगल्या पद्धतीने जगा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.